खोटे विमर्श बनवून विद्यार्थी वर्गासह भारतीयांची दिशाभूल करण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. अशा खोट्या विमर्शाविरोधातील तरुण विद्यार्थ्यांची वैचारिक लढाई ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे क्षेत्रीय संघटन मंत्री गीतेश चव्हाण यांनी केले. हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात भरलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 59व्या प्रदेश अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगी ते व्यासपीठावर बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर अभाविपचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शांतीनाथ बागेवाडी, प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी उपस्थित होते. क्षेत्रीय संघटन मंत्री गीतेश चव्हाण म्हणाले, ज्ञानाचा दिवा पेटला की अज्ञान शिल्लक राहणार नाही. जीवन मूल्यांबद्दल आपण सजग असले पाहिजे. ज्यांच्या जीवन चरित्रातून जीवन मूल्यांचे प्रकटीकरण होते अशा महापुरुषांची चरित्रे महाविद्यालय तरुण तरुणींपर्यंत पोहोचवली पाहिजे. सकारात्मक विमर्श प्रस्थापित करण्यात महाविद्यालय परिसराची भूमिका ही महत्वाची आहे. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी प्रदेश संघटन मंत्री मीत ठक्कर यांनीही विविध जिल्ह्यातून अधिवेशनासाठी उपस्थित राहिलेल्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बुधवारी समारोपाच्या दिवशी जिल्ह्यासह बैठका, आगामी दिशा, व्यवस्था परिचय, घोषणा सत्र अशी अनेक सत्रे झाली. प्रदेश कार्यकारिणी बैठकीने अधिवेशनाचा समारोप झाला. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.